महाबळेश्वर सावळेचा हा किरण पवार पहिला चेंडू आखूड टप्प्याचा भिरकावून देण्याचा प्रयत्न फसतोय. भरपूर टेक ऑफ होणारा हा चेंडू आपण बघितला आणि या डावाची सुरुवात इमरोज करतोय निर्धाव चेंडूने. उसळी देणारा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. किरणची टेस्ट घेणारा किरण खूप निर्णायक असेल या मॅचमध्ये किरणची फलंदाजी, कारण ते ज्या वेळेला लयमध्ये येतात खूप मोठ्या प्रमाणावर विध्वंस देखील पाहायला मिळतो. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये कुठेतरी अपयश त्यांच्या पदरात पडलं, परंतु आता पुन्हा एकदा नव्या उमदीने ते नक्कीच तयार होतात. आखूड टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आता विकेटचं पतन. पहिला धक्का पुन्हा एकदा किरणच्या स्वरूपात बसलाय तो दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला. किरण यांच्या विरुद्धची आणि तयारी करून आलेही असणारा मोठे प्लेयर आहेत. ऑल इंडिया आयकॉल खेळत आहेत, तर ती रणनीती या ठिकाणी इम्रोची यशस्वी होते. नक्कीच असं वाटलं की हा चेंडू सीमारेषा ओलांडेल, परंतु स्क्वेअर लेगला जो सापळा रचला होता इमरोजने तो यशस्वी होतोय. पहिला धक्का त्या ठिकाणी दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला बसलाय. किरण होतोय बाद. तिसऱ्या क्रमांकावरती आपण बघतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जात असताना मॅकमिलन. पहिल्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी मॅकने केली होती, मॅकमिलनने, कारण जेव्हा किरण पहिल्या सामन्यामध्ये देखील लवकर बाद झाल्यानंतर जबाबदारी पूर्णपणे होती अनंत वाघ आणि मॅकमिलनवरती. पहिल्या सामन्यामध्ये मॅकमिलनने चांगली बॅटिंग केली होती. आता या सामन्यामध्ये हे चित्र त्यांच्या समोर आहे, तो इमरोज खान. पंचांच्या डाबा बाजूने ओव्हर द विकेट. सॉफ्ट हँडने फक्त ऑन साईडला दिशा देत असताना बॅटचा चेहरा उघडत असताना आपण बघितलं त्या ठिकाणी अनंत वाघ यांना. मिडॉनमध्ये हा चेंडू एक रन त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. धाव फलकाचा होतो आहे श्री गणेशा. दोन्हीही संघांना पहिल्या सामन्यामध्ये अपयश पदरात पडलं. डोर डाय, चिंकू किंवा आता मरू ही स्थिती त्यांच्यासाठी आहे. संघर्ष दोन्ही बाजूनी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल विजयासाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय मॅकमिलन जो तिसऱ्या क्रमांकावरती आला. पहिला चेंडू फेस करतो ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, परंतु गती थोडी कमी पाहायला मिळाली. जी अपेक्षा होती फलंदाज मॅकमिलनची त्या अपेक्षापेक्षा कमी गतीने हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आपण जर बघितलं चाणक्यरीतीचा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे इमरोज खान. रिलीज पॉईंटला त्याने एक आवाज काढला, जणू काही फलंदाजाला वाटावं की जास्त फोर्सने हा चेंडू येईल, जास्त वेगाने येईल, परंतु हा चेंडू होता कमी गतीने आणि ते या चेंडूवरती मिळते ती सिंगल. धाव फलक आपण बघतोय 2 या आकड्यावरती. पॉवर प्ले सध्या सुरू आहे. डीपमध्ये आपण बघतोय मिड विकेट आणि डीपमध्ये आहे ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग. ऑन साईडला दिशा देत आहेत गुडघा टेकून बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये हा चेंडू लॉंग लेगच्या दरम्यान पाहायला मिळतो. फेकी भरपूर वेगाने आली, गुड फिल्डिंग. एका धाब्यावरती समाधान मानावं लागलं त्या ठिकाणी. अनंत वाघ थोडेसे नाराज आहेत, उचलायचं होतं चेंडूला, प्रॉपर हा फटका त्यांना एक्झिक्यूट करता आला नाही. एक रन मिळते इथे देखील आणि धाव फलक आपण सध्या बघतोय ते 3 या आकड्यावरती. एबी स्पोर्ट्स अल्ताफ बाली यांचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय, ज्यांनी पुरस्कृत केलेला आहे. पॉइंटर 11 भिवंडी सिटी क्रिकेटमध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि या संघातील जास्तीत जास्त खेळाडू तुम्हाला नक्कीच या एबी स्पोर्ट्स संघामध्ये पाहायला मिळतात. इमरोज ऑन साईडला उचललाय, हवेमध्ये तर आहे हा चेंडू. क्षेत्ररक्षक जज करतोय, प्रयत्न चांगले त्यांच्या हाताला चाटून हा चेंडू सीमारेषा पार. षटकार. आज चेंडूवर त्यांनी वर्चस्व गाजवलं, परंतु मॅकमिलन गोविंद जे मीरा भाईंदर परिसरातील एक धडाकेबाज बॅट्समन आहेत, आपल्या बॅटिंगच्या जोरावर ठाणे जिल्हा प्रीमियर लीग गाजवण्याचा इरादा पहा. काय एफर्ट्स देखील क्षेत्ररक्षकांनी संपूर्णपणे हवेमध्ये. जीटीसीच्या कॅमेरामनचं देखील आम्ही कौतुक करू, कारण अशा प्रकारची क्षणचित्र कधी टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतील आजपासून 10 वर्षापूर्वी कोणी विचारही केला नसेल. परंतु पहा, क्रिकेट बदललंय, त्यातल्या त्यात टेनिस क्रिकेट तर खूपच बदललंय. नक्कीच खूप कमी कालावधीमध्ये प्रगतशील झालेलं हे टेनिस बॉल क्रिकेट आहे.
भरपूर कमी कालावधीमध्ये चालना मिळाली या क्रिकेटला. पहिलं षटक संपन्न, धावसंख्या पाहायला मिळते ती 9-1. गडी मात्र नक्कीच बाद झालाय. हा फटका शेवटच्या चेंडूवरती आपण बघितला, चांगल्या पद्धतीनं त्यांनी पिक केला होता, परंतु त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दरम्यान क्षेत्ररक्षक देखील होता, प्रयत्न त्यांचे देखील भरपूर चांगले होते, परंतु त्यांच्या हाताला ब्रश होऊन हा चेंडू पडला तो सीमारेषेच्या बाहेर. अखेरच्या चेंडूवरती बघितला आपण षटकार. षटक असेल ते दुसरं समोरच्या एंडकडून. सैफ शेख सध्या तुम्हाला पाहायला मिळतील समोरच्या एंडकडून. अनंत बाग यांच्यासाठी डीपमध्ये थर्ड मॅन हे सध्या तुम्हाला पाहायला मिळेल. फुलर लेन सॉफ्ट हँडने ड्राईव्ह करतात त्या ठिकाणी. डीपमध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने चेंडूवरती आले. मिळते फक्त एक रन. थर्डमॅन अनंत वाघसाठी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. त्याचं कारण स्विच हिट, रिव्हर्स स्वीपचे फटके नेहमीच आपल्याला मॅगी यांच्या बॅटमधून पाहायला मिळतात आणि त्याच कारणास्तव त्यांच्या विरुद्ध रणनीती आखताना तुम्हाला बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि थर्ड मॅन हे दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतील. फुल टॉस वळवलाय, स्लॉक स्वीपचा फटका क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि चांगला जेल त्या ठिकाणी टिपलाय तो त्या क्षेत्ररक्षकाने. आणखी एका विकेटचं बदल, दुसरा धक्का, 10 या आकड्यावरती 10-2. दोन्ही विकेट जर पाहिल्या तर आमंत्रित करण्यात आलं मोठा फटका खेळण्यासाठी. फलंदाज देखील मोठा फटक्याच्या मोहात पडले आणि पॉवर प्ले म्हटलं तर मोठमोठी फटकेबाजी होणं अपेक्षित असतं, परंतु अपेक्षा होती मॅकमिलन यांच्याकडून मोठी खेळी उभारण्याची. कारण 6 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्हाला केवळ फटकेबाजी करून चालत नाही करणजी. तुम्हाला काही स्ट्रोक जमीनलगत खेळावे लागतात, गॅपमध्ये कट शॉट्स देखील खेळावे लागतात आणि हे करत असताना आघाडीच्या फलंदाजांची आणखी एक जबाबदारी असते ती म्हणजे डावाला आकार देण्याची. तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. परंतु हे दोन्ही फलंदाज माघारी परतल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जीत भोईर आणि या मॅचमध्ये मात्र खऱ्या अर्थाने भूमिका मोलाची असेल ती मात्र अनंत वाघ यांची देखील. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये देखील एका बाजूला ते उभे होते शेवटच्या षटकापर्यंत, त्यांना आपण नक्कीच बघितलं होतं. त्या सामन्यामध्ये देखील 2 गडी बाद होतात, जीत येतात नॉन स्ट्रायकिंग एंडला. हो ड्राईव्ह करतात, गॅप मधून हा चेंडू चाललाय सरळ एक्स्ट्रा कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. मागे आले, थोडीशी जागा बनवली, कव्हरच्या दिशेने गॅपमध्ये स्ट्रोक खेळला, म्हणजे उंचावर मारण्याचा प्रयत्न नाही झाला. गॅपमध्ये जी पॉवर प्ले 2 खेळाडू केवळ सर्कलच्या बाहेर असतात आणि त्याचा जो फायदा आहे या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न अनंत वाघ मॅगी यांनी खूप चांगल्या पद्धतीने केलाय. लोआ फुल टॉस अटेम्प्ट केला ऑन साइडला मिड विकेटला, तिथे देखील क्षेत्ररक्षक उपस्थित होता. कॅच घेण्याची नक्कीच आवश्यकता होती. मुन्ना शेख यांना आपण त्या ठिकाणी बघितलं, बॉडीचा समतोल त्यांचा बाहेर जात होता सीमारेषेच्या, त्याच कारणास्तव त्यांनी चेंडूला आतमध्ये ढकलून दिला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघतोय ज्या पद्धतीनं मुन्ना शेख हवेमध्ये होते आणि चेंडूला त्यांनी आतमध्ये ढकलून दिलं. धावसंख्या आपण बघतोय ती सध्या 15. नाही, डबल माइंड झाले. हा बॉल आतमध्ये ढकलायचा की कॅच घ्यायचा याच विचारात शेवटच्या क्षणापर्यंत, आणि कमी वेळ असतो अशा पोझिशनला. सॉफ्ट हँडने हवेमध्ये सॉफ्ट डिसमिसल, पॉइंटला हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि इथे सस्यामध्ये माघारी परत आहेत ते जीत भोईर. तिसरा धक्का. हा, या ठिकाणी बॉलला जी उंची दिली जाते ना ती खूप प्रॉपर आहे. फ्लाईट, कारण फ्लाईट अलीकडच्या कालावधीमध्ये खूप कमी बॉलर फ्लाईट देतात. फ्लाईट दिली आणि फ्लाईट दिल्यानंतर बॉल थोडासा अतिरिक्त बाउन्स देखील पाहायला मिळाला, वळण घेताना पाहायला मिळाला. जीत सारखा एक कसलेला फलंदाज देखील अडखळला त्या ठिकाणी. कारण या अगोदर जर पाहिलं तर मॅगी मोठ्या फटक्याच्या मोहात पडले होते, तर कदाचित बॉल ढकलण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी जीत राहिले, परंतु हा चेंडू पॉईंटच्या दिशेने गेला आणि आणखीन एक धक्का बसतो या ठिकाणी दीपकदादा प्रतिष्ठानला. नक्कीच टॉस केलं होतं चेंडूला आणि ऑफस्टम्पच्या थोडा बाहेर हा चेंडू आपण बघितला. अगेन्स्ट द स्टन या वेळेला त्यांना ड्राईव्ह करायचं होतं, परंतु या चेंडूने नक्कीच पॉईंटच्या दरम्यान ते गवसले गेले. तिसरा धक्का आता बसलाय 15 वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते आकाश.
आकाश सध्या स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. टेक ऑफ होणारा हा चेंडू आपण बघितला, तो गोलंदाज सैफचा. 2 षटक या ठिकाणी संपन्न झाले आणि पॉवर प्लेमध्ये वाखण्याजोगं षटक राहिलं ते सैफ शेखचं, ज्याने फक्त धावा खर्च केल्यात या षटकामध्ये, त्या 6 आणि गडी बाद केले ते 2. तर थोडासा दबाव या ठिकाणी एबी स्पोर्ट्स संघाने निर्माण केला आहे दीपकदादा प्रतिष्ठान डोंबिवली संघाच्या बरोबरीने. कारण एका बाजूला जर पाहायचं झालं तर विकेट गेलेले आहेत आणि जसं पहिलं षटक टाकलं गेलं इम्रोजकडून, तर दुसऱ्या षटकातही तेवढी चांगली कामगिरी राहिली. पहा आताचाही बॉल जर पाहिला लेनच्या थोडासा पाठी, परंतु यावेळेला थोडीशी उंची कमी दिली होती, थोडासा वेगात टाकण्याचा प्रयत्न झाला. हे जे व्हेरिएशन केलं ते खूप महत्त्वाचं राहिलं आणि या व्हेरिएशनच्याच माध्यमातून थोडासा जो दबाव, पॉवर प्ले म्हटलं तर धावा बनवण्याचे षटक असतं, तर परंतु इकडे धावा रोखल्या आणि विकेटही काढल्यात. परंतु ही 2 ओव्हरची परिस्थिती आहे. क्रिकेटमध्ये परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही आहे. तुम्ही नेटाने फलंदाजी केलीत आणि एक चांगली पार्टनरशिप केलीत तर मॅचमध्ये येण्याची, कारण 4 किंवा 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एखादा संघ मॅचमध्ये कमबॅक करणं थोडंसं अवघड असतं, परंतु 6 ओव्हरच्या मॅचमध्ये ती संधी मिळते. आणि माझ्या मते दीपकदादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघाला एक रणनीतीने यापुढचा खेळ करावा लागेल. कारण दुसऱ्या बाजूला अल्ताफ बाली यांची टीम आहे, एबी स्पोर्ट्स भिवंडी. पहिल्या मॅच दोन्ही संघाने पराभूत झालेले आहेत, तर एका चांगल्या रणनीतीने दोन्ही टीम मैदानात उतरल्यात. नक्कीच प्लॅनिंग भरपूर आवश्यक असतं आणि त्या प्लॅनिंगने आता मॅचवर क्रिकेट खेळून या धावसंख्येला पुढे न्यावं लागेल ते या दोन्ही फलंदाजांना. इम्रोज पुन्हा एकदा ऑन साईडला स्टेप आउट झाल्यानंतर फक्त ढकलून दिले लॉंग ऑन मध्ये. कमलेच्या हातामध्ये चेंडू, नॉन स्ट्रायकिंगला ॲक्युरेट फेक आणि रनआउटची विकेट. गरज होती का दुसऱ्या धावसंख्येची? आणि इथे नक्कीच अनंत वाघचा कॉल कुठेतरी चुकीचा पाहायला मिळाला आणि त्याचा फटका आता त्यांच्या संघाला बसतोय. 4था धक्का 16 वरती. वेळा अंदाज होता की थोडासा कमी गतीने जाईल, एक तर तो थोडासा जास्त वेगाने गेला, त्यातल्या त्यात तिकडे होते कमलेश आणि त्यांनी मात्र अतिशय चपळता दाखवली. चांगले बॅट्समन आहेत, बॉलर आहेत आणि तेवढे चांगले फिल्डर देखील आहेत, त्याचा या ठिकाणी फायदा होताना पाहायला मिळाला. आणि अनंत वाघ यांचा उद्देश हाच होता की गॅपमध्ये ढकलून 2 धावायचा, परंतु त्याच्या प्रयत्नात आणखीन एक विकेट जाते. नक्कीच डावाला पुढे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु इथे 2 धावात नसत्याच, कारण ज्या वेगाने कमलेश धावला होता मिड ऑनच्या दरम्यान, जे लॉंग ऑनला तैनात होते, आणि नक्कीच रनआउटची विकेट आपण या ठिकाणी बघितली. नवीन फलंदाज येतोय 6व्या क्रमांकावरती, मात्रेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करणारा राजेश मात्रे सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, अपील या ठिकाणी करण्यात आलं कॉट बिहाइंडसाठी. असं वाटतं आता या सामन्यामध्ये आपण बघतोय की टेस्ट मॅच सुरू आहे, एखादी कसोटी या ठिकाणी सुरू आहे की काय, कारण ज्या वेगाने आणि अचूकतेने गोलंदाजी होते इम्रोज खानची या तिसऱ्या षटकामध्ये. अनंत कोंडी फोडावी लागेल, धावसंख्या आतापर्यंत आहे ती 16. शफल झाला, थायपॅडवरती चेंडू आदळला, त्यानंतर थर्डमॅनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक येतात, त्या ठिकाणी नॉनस्ट्रायकिंगला फेकी झाली होती, बचावले गेले. आता देखील रन 1 या ठिकाणी होते कंप्लीट. अगोदरच आक्रमक पवित्रा घेतला होता, स्टान्स आपला थोडासा बदलला होता, बाहेरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला पहा इम्रोजनी बॉलची गती कमी केली, थोडीशी उंची दिलेला बॉल देखील पाहायला मिळाला, त्यामुळे टायमिंग प्रॉपर होऊ शकलं नाही आणि एक धाव मात्र नक्कीच मिळणार आहे. तर हे व्हेरिएशन पवित्रा, स्टान्स हे ओळखून नंतर गोलंदाजीमध्ये देखील बदल करणं हे इम्रोजकडून पाहायला मिळत आहे. नक्कीच आतापर्यंत या सर्व गोष्टी आपण बघितल्या. फुलर लेंथ आणि यावेळेला डावी यष्टी उडवली जाते, परफेक्ट ब्लॉक हॉल मध्ये हा चेंडू यॉर्कर पाहायला मिळाला आणि दांडी गोल होती आहे ती राजेश म्हात्रेची.
उरात धडधड नक्कीच वाढली असेल, कारण एका बाजूने एका मागोमाग एक विकेट जात आहेत. इम्रोज खानचं हे षटक देखील आपण बघितलं. या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी चेंडू हाताळले ते 4 आणि 4 चेंडूंमध्ये धावा फक्त 2 खर्च केल्यात. तर एक गडी देखील आता तो बाद करतो. जखडून ठेवलं पूर्णपणे या पहिल्याच सत्रामध्ये. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर असताना येतोय नवीन फलंदाज महेश ठाकरे, मॅन फ्रॉम ठाकूरपाडा. चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. सॉफ्ट हँडने अगदी आपण जर बघितलं तर ढकलून द्यायचं होतं ऑफ साईडला समोर. आतमधली कडा घेऊन हा चेंडू आपण बघितला जो पाठीमागे. धाव घेण्याची संधी नव्हती. हा चेंडू देखील आपण बघतोय निर्धाव. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 17 ही धावसंख्या सध्या आहे आणि आपण बघतोय तर गडी आतापर्यंत बाद झालेत ते 5. निम्मा संघ माघारी परतला. निम्मा संघ अजूनही शिल्लक आहे. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर. सो अजूनही 19 चेंडूंमध्ये इथे धावसंख्या उभारावी लागेल. या षटकामधला शेवटचा चेंडू इम्रोज खान पुढे सरसावले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकिंग एंडला फेकी आणि तिथे सुदैवाने बचावले गेलेत. चांगलं कॉर्डिनेशन, चांगला कॉल पाहायला मिळाला तो अनंत वाघ यांचा. ॲक्शन रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने आपण बघतो स्टेप आउट झाले, त्यानंतर बॅटची मोठी कडा घेऊन हा चेंडू शॉर्ट कव्हरच्या दरम्यान आपण बघितला. विकेट किपर पोहोचू शकले नाही, पोहोचले होते परंतु चेंडू निसटला आणि तोपर्यंत महेश ठाकरे पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेत. 3 षटकांचा खेळ संपन्न. धावा आपण बघतोय त्या 17. गडी बाद झालेत ते 5. धाव्यात आपण त्यांच्या माध्यमातून सौजन्य आहे. प्रेक्षक कक्ष सर्व तुम्हाला पाहायला मिळतात. आदरणीय श्री सुरेशजी म्हात्रे, बाळामामा, गजानन डेव्हलपर्स मांडा टिटवाळा, जगन्नाथजी पाटील साहेब, दीपक दादा प्रतिष्ठान, श्री महेंद्रजी म्हात्रे नांदिवली, मेगा स्पोर्ट्स वाघबीळ, महेशजी चौधरी आणि हरेशजी म्हात्रे, राजवीर विनोद पावशे, ट्रॉफी स्पॉन्सर माव द मॅच रणधीर कुमार अँड कंपनी, नितीश चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य खारबाव, मालिकावीर बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट बॉलर इमर्जिंग प्लेअरसाठी PK दिवाकरण यांच्या स्मरणार्थ डॅनी पेरियद्रा यांच्याकडून, त्याचबरोबर शिक्षण महर्षी नारायणशेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू नारायणशेठ पाटील यांच्याकडून 1ला क्रमांक ते 4थ्या क्रमांकाच्या सर्व ट्रॉफीज आहेत. स्वर्गीय तुळशीराम आत्मान पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून 2य व 3य क्रमांकाची ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल. त्यानंतर आमचे बॉल स्पॉन्सर आहेत साजिद रईस आणि अधिक पाटील. त्याचबरोबर आजच्या नाश्त्याची आणि जेवणाची सोय ज्यांनी केली ते आपले ॲडव्होकेट मुरबाडचे सचिनजी वागचौरे. सर्वाधिक षटकार टायगर स्पोर्ट्सकडून बॅट आहे. समालोचक कक्ष पुरस्कर्ते मातोश्री गुंजाई, श्री रामदासजी डोणे, माजी सरपंच कोळे नांदिवली, श्री महेश गायकवाड, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका. दोन्ही खेळाडू कक्ष नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डोंबिवली. प्रोप्रायटर श्री दिनेशजी पाटील साहेब आणि त्याचबरोबर भवानी स्पोर्ट्स डोंबिवली. आपलं मनपूर्वक आभार. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या आहे ती 17. गडी बाद झालेत 5 आणि आता जाऊयात पुढच्या 3 षटकांसाठी आपण चंद्रकांतजी शेट्टे सर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद करणजी. क्रिकेट रसिकांचं हार्दिक असं स्वागत असेल. संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष ज्या स्पर्धेवर आहे, ठाणे जिल्हा क्रिकेटचं एक सुवर्ण पान म्हणेल मी ही स्पर्धा, कारण संपूर्ण ठाणे जिल्ह्याला एका मंचावर आणणारी स्पर्धा म्हणून देखील या स्पर्धेकडे पाहिलं जाऊ शकतं. ठाणे जिल्हा प्रीमियर लीग TDPL चं दुसरं पर्व, दुसऱ्या पर्वाचा 3रा दिवस, 3ऱ्या दिवसातील 4थी मॅच, 4थ्या मॅचमधील 4थी ओव्हर पहिल्या डावातील. रिवाज खेळण्याचा प्रयत्न, वेगळा स्ट्रोक खेळलाय अनंत वाघ मॅगी यांच्या बॅट मधून. बॉल जाईल सीमा रेषा पार. असं म्हणतात ना, सरळ बॅटने रन येत नाही तर बॅट उलटी करणं गरजेचंच होतं आणि अनंत वाघ यांच्या माध्यमातून ते केलं गेलं. अंबरनाथ सुपरस्टार, परंतु दुसऱ्या बाजूला सैफ हे देखील तेवढेच टॅलेंटेड गोलंदाज आहेत. परत धाव 5 विकेट गेल्यात, पडझड झाली आहे, परंतु ही पडझड कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. डावाला आकार देखील देणं गरजेचं आहे. अभी नाही तो एक साल कभी नाही.
जागा बनवली, कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेत होता, एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. अनंत वाघ धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत. संघनायक म्हणून तुमची एक भूमिका आहे, तुमची एक जबाबदारी आहे, ती या ठिकाणी पार पडण्याचा प्रयत्न. मागील मॅचमध्ये देखील एका बाजूने किल्ला लढवला जात होता करंजी, आणि याही मॅचमधून मात्र अनंत वाघ ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. हो, परिस्थिती थोडीशी गंभीर आहे, परंतु अनंत वाघ मैदानात खंबीर आहे. सैफ यांच्याकडे देखील वैविध्यता आहे, परंतु अनंत वाघ पाहूयात कशा प्रकारे त्यांचा सामना करतायत. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जी शैली आहे त्यांची त्या शैलीत खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु सैफने बॉलची गती पुन्हा कमी केली, बॉलला वळवण्यात यशस्वी झाले आणि मोठ्या फटक्यापासून नक्कीच रोखलं. स्कोर जर पाहिला तर जागेवर थांबलाय 23 वर. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत. अनंत वाघ यांना देखील माघारी परतावं लागेल. बॉलला दिलेली उंची, फिरकीचं जाळं, जाळ्यात लागला पण आणखीन एक मोठा मासा गळाला. नाव अनंत वाघ. अगदी कोण्यापासून आपण बघू शकाल तर तो चेंडू टाकतोय आणि त्याचा फायदा देखील त्याला नक्कीच होतोय. आतापर्यंत 3 धक्के त्याने दिलेत या सामन्यामध्ये. 6 गडी बाद झालेत करंजी. पहा 23 धावांवर अलंकार तांडेल धडाकेबाज फलंदाज आहेत नवी मुंबईतील. दुसऱ्या बाजूला महेश ठाकरे भिवंडीच्या ठाकूरपाड्याचे, आणि या दोघांकडेही क्षमता आहे आक्रमक बॅटिंग करण्याची, ही ती वेळ देखील आहे. परंतु पाहूया थोडंसं विकेटही टिकून ठेवायच्यात आणि हाणामारी करायची आहे, परंतु पाहूया कशा प्रकारे कामगिरी केली जाते. AB स्पोर्ट्स भिवंडी सध्याच्या घडला मॅचवर पकड मिळवत आहेत, परंतु डोंबिवली टीमला ती पकड थोडीशी ढिली करावी लागेल, कारण एका सन्मानजनक स्थितीपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 45-50 धावा तरी कराव्याच लागतील, आणि ते करण्याचा प्रयत्न अलंकार तांडेल आणि त्याचबरोबर महेश ठाकरे यांचाही तो प्रयत्न राहणारच आहे. ठाणे जिल्हा प्रीमियर लीगचा आज 3रा दिवस. पहा पुन्हा एकदा सैफ खूप चांगली गोलंदाजी करतायत. बॉलला उंची देत, बॉलला फिरक देखील देतात. मातीची खेळपट्टी बॉल वळण घेताना देखील पाहायला मिळते. अगदी ठणठणीत ज्यावेळेला स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकात देखील अशाच प्रकारच्या खेळपट्ट्या आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्याही स्पर्धेची उत्कंठ आपल्याला सर्वांना लागलेली असते. या डोंबिवली म्हटलं तर नक्कीच तो उल्लेख करावाही लागेल, कारण प्रत्येकजण त्या स्पर्धेची देखील वाट पाहत असतो. येणाऱ्या कालावधीमध्ये दिनेश शेठ पाटील यांच्याकडून देखील एक मोठी स्पर्धा असणार. अशा खूप साऱ्या स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये आहेत जरूर, परंतु लक्ष सर्वांचं सध्याच्या घडीला ठाणे जिल्हा प्रीमियर लीगवर आहे. जिल्ह्याचा चॅम्पियन. काही दिवसात रायगड प्रीमियर लीगचे देखील वेध लागलेले असतील, परंतु सध्या ठाण्याचा चॅम्पियन कोण होणार. या वेळेला आडव्या बॅटने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. पुन्हा गती कमी, बॅट आणि बॉल यांचा काय संपर्क होऊ शकला नाही. शरीरावर जाऊन चेंडू आदळताना पाहायला मिळतोय. 4 ओव्हरची समाप्ती होते. लेगबायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 25 धावा धावफलकावर आहेत. करंजी विकेट जाणं थांबलेलं नाहीये, आणि धावांचा ओघ आहे ना, तो देखील जास्त काही वाढलेला नाहीये. नक्कीच त्यामागचं कारण इम्रोज खान आणि सैफ शेख. एका बाजूला वेग पाहायला मिळाला, दुसऱ्या बाजूला आपण फिरकी बघितली. इम्रोजचा वेग या ठिकाणी आपण बघितला. पहिल्या षटकामध्ये त्याने 9 धावसंख्या खर्च केली होती, 1 गडी बाद केला होता, परंतु दुसऱ्या षटकामध्ये सैफची फिरकी आपण बघितली, ज्याने 6 धावा फक्त खर्च करत असताना 2 धक्के दिले. त्यानंतर पुन्हा इम्रोज आला, त्याने इकॉनॉमिकल फक्त 2 धावसंख्येचं षटक हाताळलं, त्यामध्ये देखील 1 गडी बाद केला, आणि सैफने सेकंड स्पेलमध्ये धावा खर्च केल्या, त्या एकंदरीत 7 धावा, आणि आपण बघितलं तर 1 गडी आता देखील बाद केला. 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये हे 2 स्लॉगर कशा पद्धतीने आता या डावाला पुढे नेतील. नक्कीच ती जबाबदारी दोघांवर असणार आहे, आपल्या टीमची धावसंख्या वाढवण्याची. या स्पर्धेमध्ये आपण का समाविष्ट झालोय ते देखील दाखवण्याची. अलंकार तांडेल आणि त्याचबरोबरने महेश ठाकरे. तर बॉलिंगसाठी मॅन फ्रॉम वडवली कमलेश पाटील.
टप्प्याचा बॉल त्याच्यावर प्रहार षटकार. कमलेशचा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर जोरदार आक्रमण केलंय. मॅच मध्ये आम्हीही येण्यासाठी नक्कीच या ठिकाणी आतुर आहोत. दाखवतायत महेश ठाकरे. सिक्सर किंगच्या बॅट मधून सिक्स तर येताना पाहायला मिळतोय. 31 वर धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावर 6 विकेट माघारी जरूर परतलेल्या आहेत. एखाद्या षटकात देखील कित्येक मॅचेस बदलताना आपण पाहिलेले आहेत. तर तशीच अपेक्षा दीपकदादा प्रतिष्ठानला असेल. पुन्हा टप्प्याचा चेंडू उसळी घेणारा होता. जी रणनीती किरणच्या बरोबर बनवली होती ती इकडे देखील बनवली जाताना पाहायला मिळत आहेत. कमलेशला यस विकेटचं पतन. माघारी परतताना अपेक्षा होती. एक मोठा फटका आला देखील होता महेश यांच्या बॅटमधून, परंतु माघारी परत आहेत. नरेंद्र येत आहेत. मोठमोठे फटके मारण्यासाठी नरेंद्र प्रसिद्ध आहेत. बरीच वर्ष क्रिकेट देखील खेळताना त्यांना आम्ही पाहतोय. लांबच लांब षटकार मारताना पाहायला मिळतात. परंतु आज आपल्या टीमसाठी आणि गरज असताना कशा प्रकारची बॅटिंग होते तेही तेवढंच महत्त्वाचं आहे. दिपाड ध्येयष्टी पाहिली त्यांची तर, परंतु याच ध्येयष्टीने खूप लांब लांबवर फटके देखील खेळतात. पहिल्याच बॉलवर आक्रमणाला सुरुवात केली आहे. मिड विकेटच्या दिशेने बॉलला पाठवलंय, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक येत आहेत. एका धावेने जर पाहिलं तर धावसंख्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र 32 धावांवर 7 विकेट माघारी परतलेल्या आहेत. क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना अगदी वेळ लावून सोडलाय. तोच क्रिकेटचा खेळ आणि तेच वेळ तुम्हा आम्हाला सध्या डायगर गावामध्ये घेऊन आलेला आहे. ठाणे जिल्हा प्रीमियर लीगच्या माध्यमातून जल्पेश भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम, जय पवार असतील, मुन्ना पठाण सर असतील, गवळी सर असतील आणि संपूर्ण टीम या आयोजनामध्ये आपण पाहतोय. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर एक वेगवान चेंडू जरूर पाहायला मिळाला आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी दिला जातोय. कमलेशला मिळतंय यश आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी बसताना पाहायला मिळतोय दीपकदादा प्रतिष्ठानला. इतर क्रिकेट मग ते गावासाठी खेळलं जाणारं, तालुक्यासाठी खेळलं जाणारं, व्यावसायिक खेळलं जाणारं, परंतु प्रीमियर लीग हे क्रिकेट वेगळं आहे. इकडे तुमचं कॉम्बिनेशन होणं खूप गरजेचं आहे. प्रत्येकजण आपापल्या गावातील, आपापल्या तालुक्यातील, आपापल्या विभागातील स्टार असतो. त्यांना एका बंचमध्ये आणणं, एकत्रित करणं, त्यांच्याकडून खेळ करून घेणं या वेगळ्या गोष्टी आहेत आणि याच्यासाठी कसरत लागते. प्रीमियर लीग स्पर्धांमध्ये विजेतं होणं सोपी गोष्ट नाही आहे. तुम्ही प्रत्येक कसोटीवर खरे उतरणार, त्याच वेळेला विजय होणार. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. नक्कीच नक्कीच. लीग स्टेजला या सर्व गोष्टी भरपूर महत्त्वाच्या आहेत. ड्राईव्ह करता डीपमध्ये हा चेंडू चाललाय. कव्हर्समध्ये क्षेत्र खुलं आहे. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले चेंडूवरती. 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या मिळतील कारण गॅपमध्ये खेळले होते. धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 34 धावा धावफलकावर आहे. टार्गेट 45-50 तर नक्की या ठिकाणी ठेवलं असेल. जर तिकडे गेले तर आपण तिकडनं फाईट करू शकतो कारण क्रिकेट आहे. दुसऱ्या डावात काय होणार आहे कुणाला माहिती नाही. जर विकेट घेतल्या लवकर दडपणे वाढवता येऊ शकतो. त्यासाठी एक आव्हान उभं करणं गरजेचं आहे. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर थोडासा उसळी दिला. गोलंदाजीची उंची जरी पाहिली तर थोडीशी कमी आहे, परंतु वेग चांगला आहे.
वेगवान गोलंदाजाला जी आपल्याला उंची पाहिजे असते तेवढी कमी आहे, तेवढी नाही आहे, परंतु हा गोलंदाज नेहमी प्रभावित करतो. मोठमोठ्या खेळाडूंविरोधात त्याने चांगली कामगिरी केली आहे, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्याने केली आहे. अलीकडच्या काळात त्याला खुल्या गटातील क्रिकेट देखील खुणावू लागलंय. तर षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी 5 संपतंय आणि दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली संघ 34 धावा धावफलकावर 8 खेळाडू माघारी परतलेले असताना चांगल्या स्थितीमध्ये AB स्पोर्ट्स भिवंडी अर्थातच अल्ताफ बाली आणि कंपनी. नक्कीच नक्कीच कमलेश पाटील बद्दल तुम्ही म्हटले लेदर बॉल क्रिकेटर आहे आणि गेल्या 2 ते 3 वर्षांमध्ये भरपूर चांगली कामगिरी ग्रामीणच्या माध्यमातून आणि सध्या शहरी गटामध्ये देखील त्याला भरपूर मागणी आहे आणि याही लीगमध्ये आपण बघतोय या षटकामध्ये त्याने प्रभावशाली गोलंदाजी केली. आतापर्यंत जकडून नक्कीच ठेवण्यात आलेलं आहे ते बॅटिंग करणाऱ्या दीपक दादा प्रतिष्ठान या संघाला 8 गडी आतापर्यंत बाद झाले आणि धावा आहेत त्या फक्त 34 धावा, परंतु एक षटक अजूनही बाकी आहे. एका षटकात देखील गणित बदलू शकतात. इकडनं जरी कुठे 10-15 रन जरी आल्या ना करंजी, एक आव्हान उभं राहू शकतं, कारण गोलंदाजी त्यांच्याकडे आहे तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि ते प्रयत्न करतात सध्याच्या घडीला. नरेंद्र तर फाईक अन्सारी बॉलिंगसाठी. नरेंद्र लोअर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवलं. या बॉलला एक धाव तर त्या ठिकाणी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु माघारी पाठवलंय. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. सोमनाथ गायकर एका बाजूने आहेत, दुसऱ्या बाजूला नरेंद्र आहेत. तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत सोमनाथ गायकर. अपेक्षा असतील या परिस्थितीला, या मैदानाला, ते मात्र नक्कीच तो जाणून असतील आणि त्या दृष्टीने प्रयत्न करतील, कारण टीमसाठी ज्या फ्रँचायझीसाठी खेळायचंय, ठाणे जिल्ह्यासाठी खेळायचंय. कमी गतीने चेंडू टाकला, त्याला कव्हरच्या दिशेने लॉफ्ट केलं. एक धाव तर घेतली गेली आणि एका धावेने जर पाहिलं तर चांगला फटका होता, आत्मविश्वास देणारा फटका होता, परंतु शेवटचं षटक आहे. एक बॉल इकडे खूप महत्त्वपूर्ण आहे. फाईक अन्सारी विचारपूर्वक गोलंदाजी देखील करतायत. फलंदाज कसा आहे त्याची नक्की स्ट्रेंथ काय, त्याच्या विपरीत गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत. 36 धावा धावफलकावर. नरेंद्र व्हाईट बॉल घोषित केला जातोय. जास्त उसळी घेतली, कारण फलंदाजाची ध्येयष्टी पाहता रडारमध्ये बॉल टाकायचा नाही, कदाचित अशी रणनीती त्या ठिकाणी बनवली होती, परंतु जास्त उसळी, अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेतली आणि त्याचमुळे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. कारण नेहमी तुम्ही ठरवता तसं होत नाही, की गोलंदाज मनामध्ये एक गोष्ट ठरवतो की हा टप्पा मला कुठे टाकायचा आहे, परंतु प्रत्येक वेळेला तुमच्या मनासारखंच होईल असं काही नाही. यावेळेला लोअर फुल टॉस गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. तिकडे कमलेश पुन्हा एकदा चित्याच्या चपळाईने आले. चेंडूची फेक झाली आहे आणि पुन्हा एकाच धावेवर समाधान मानावं लागते. पहा, टप्पे देखील वेगवेगळे टाकले जात आहेत आणि ज्या वेळेला नरेंद्र एक उसळता चेंडू टाकला, त्याही अगोदर पहिला चेंडू त्यांना लोअर फुल टॉस टाकला गेला. आताही तसाच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न नरेंद्र यांच्या विरुद्ध एका रणनीतीने बॉलिंग होते, तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ यांच्या विरुद्ध वेगळ्या. यावेळेला रिव्हर्स स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग होऊ शकला नाही, परंतु एक रन तर नक्की मिळणार आहे. एका रनने पुढे चाललंय, परंतु कुठेतरी या उर्वरित चेंडूमध्ये एखाद्या मोठ्या फटक्याची गरज आहे दीपक दादा प्रतिष्ठान नांदिवली डोंबिवली टीमला. संघ मालकांचं आम्ही विशेष कौतुक करू, ज्यांनी या स्पर्धेसाठी एक स्वप्न पाहिलं, आपली टीम विकत घेतली आणि या ठाणे जिल्ह्यात, संपूर्ण ठाणे जिल्ह्याचं लक्ष लागलेल्या स्पर्धेमध्ये आपला संघ असावा. यावेळेला बिग हिट, मोठा प्रहार, याचसाठी ओळखले जातात नरेंद्र. त्यांच्या बॅट मधून बॉल सीमा रेषा पार. फटका मोक्याच्या क्षणी आला फटका, चांगल्या ठिकाणी या अगोदर देखील आम्ही कल्याण उल्हासनगर परिसरामध्ये नरेंद्र यांना खेळताना पाहिलं आहे. ज्या वेळेला मुंबईत देखील काही स्पर्धांमध्ये ते आवर्जून खेळायला येतात, परंतु मोक्याच्या क्षणी लांबच लांबवर षटकार देखील मारतात. नरेंद्रकडून तेच केलं गेलंय. हा षटकार नक्कीच मॅचमध्ये जान होणार आहे, परंतु अजूनही चेंडू बाकी आहे. फाईक अन्सारी गोलंदाजीसाठी, नरेंद्र यांच्यासाठी आणखीन एक चांगला फटका. यावेळेला समोरच्या दिशेने लॉंग ऑफला पकडली जाते. कॅच तिकडे आहेत. इम्रोज डावाचा होते समाप्ती, कारण धाव संख्या जर पाहिली तर झाली आहे 45. नरेंद्रने प्रयत्न जरूर केला, परंतु यशस्वी होत नाहीये. परंतु तो मारलेला षटकार 45 वर घेऊन गेला. 46 धावांची आवश्यकता 36 चेंडूमध्ये. AB स्पोर्ट्स
एका बाजूला जर पाहिलं किरण पवार याही मॅचमध्ये शून्यावर, अनंत वाघ यांनी थोडासा प्रतिकार केला, नरेंद्र यांनी केलेल्या 9 धावा वगळता बाकीच्या फलंदाजांनी केली निराशा. परंतु अजूनही दुसरा डाव बाकी आहे. एका डावामध्ये एक मॅच संपत नसते, दुसरा डाव अजून बाकी आहे. तर आपले जे प्रायोजक आहेत त्यांचाही उल्लेख या ठिकाणी करणं गरजेचं आहे. सुरेश प्रेक्षक गॅलरी जे आहेत ते कक्ष सुरेश म्हात्रे, बाळ्यामामा, त्याचबरोबर गजानन डेव्हलपर्स, मांडा टिटवाळा, जगन्नाथ पाटील, दीपकदादा प्रतिष्ठान, महेंद्रजी म्हात्रे नांदिवली, मेगा स्पोर्ट्स वाघबीड, महेश चौधरी, हरेश म्हात्रे, राजवीर विनोद पावशे, ट्रॉफी स्पॉन्सर मॅन ऑफ द मॅच रणवीर कुमार अँड कंपनी, नितीश चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य खारबाव, मालिकावीर, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उदयनमुख खेळाडू PK दिवाकरण यांच्या स्मरणार्थ डॅनी पेरियत्रा, शिक्षण महर्षी नारायण शेठ गणपत पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विष्णू नारायण शेठ पाटील यांच्याकडून पहिला आणि चौथ्या क्रमांकाची ट्रॉफी, स्वर्गीय तुळशीराम आत्माराम पाटील यांच्या स्मरणार्थ श्री कुंदन तुळशीराम पाटील यांच्याकडून द्वितीय आणि तृतीय क्रमांकाची ट्रॉफी आणि उत्कृष्ट फलंदाजाची सायकल. त्याचबरोबरीने उत्कृष्ट गोलंदाज साजिद रईस, बॉल स्पॉन्सर या स्पर्धेचे साजिद रईस बनेली, अधिक पाटील सापर्डे. आजच्या म्हणजे तिसऱ्या दिवसाचं जेवण आणि अल्पोपहाराची व्यवस्था ॲडव्होकेट सचिन वागचोरे मुरबाड, सर्वाधिक षटकार टायगर स्पोर्ट्स यांच्याकडून बॅट, समालोचन कक्ष पुरस्कारते मातोश्री गुंजाई, श्री रामदास ढोणे, माजी सरपंच कोळे नांदिवली, श्री महेश गायकवाड, नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिका, त्याचबरोबर दोन्ही खेळाडू कक्ष नहार हॉस्पिटल डोंबिवली, श्री दिनेश शेठ पाटील खार्डी, त्याचबरोबर भवानी स्पोर्ट्स डोंबिवली यांचे देखील आम्ही आभारी आहोत. तर 46चं टार्गेट आहे, 46 धावसंख्येचं लक्ष आहे ते आता AB स्पोर्ट्स बल्ल्याने, माफ करा, AB स्पोर्ट्स भिवंडी या संघासमोर. आणि ऐकूयात आपण या दुसऱ्या सत्रामध्ये ज्यांचा आवाज तुमच्या समोर असेल ते सुनीलजी पवार. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद चंदू शेट्टी सर आणि करण कालन, सर्व क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर जो सामना पाहतोय आपण, एक 6 षटकामध्ये जर पाहिलं आपण 46 धावाचं टार्गेट उभं केलेलं आहे. आणि एक बलाढ्य संघाची फलंदाजी जर पाहिली आपण, AB स्पोर्ट भिवंडी म्हणजेच अल्ताफ बाली सरांचा संघ आहे, ज्या संघाकडे खूप मजबूत खोलवर फलंदाजी असलेला संघ आहे. पण या सामन्यात कशा प्रकारे फलंदाजी करायला पाहिजे आहे. तर माझ्यासोबत देखील जॉईंट झालेले तर मनोज ठाकरे, स्वागत आहे आपलं. आणि मॅजिकल ऑफ मराठी वाईजचं डॉक्टर गवली सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. थँक्यू, धन्यवाद पवार सर. खूप चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतं मैदानाच्या आतमध्ये. पहिला सामना गमावल्यानंतर अति आक्रमकता पाहायला मिळाली गोलंदाजामध्ये. 6 षटकांचा खेळ समापन्न झाला आणि 45 धावांवरती रोखलं. 46 धावांचं टार्गेट सेट करून ठेवलेलं आहे AB स्पोर्ट भिवंडी या संघासमोर. तर पाहूया या 46 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील, कारण आपण पाहतोय दोन्ही संघाने एक एक सामना गमावलेला आहे. जी आक्रमकता सादर केली AB स्पोर्टने, तीच आक्रमकता गोलंदाजाच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळेल का दीपकदादा प्रतिष्ठान यांच्याकडून, ते पाहण्यासारखं राहील. अगदी बरोबर, कारण की दोन्ही संघासाठी ही लढत खूप महत्त्वाची आहे. जो संघ जिंकेल त्याचा आत्मविश्वास अजून वाढणार आहे. पण 46 धावाचं टार्गेट आणि ज्या संघाकडे फलंदाजी जर पाहिली आपण, पहिला सामना काय सुरेख फलंदाजी होती, पण
पण कुठंतरी गोलंदाजी कमी पडली, त्यामुळे पहिला सामना गमावा लागला. पण इथं मात्र फलंदाजी चांगली करावी लागेल AB स्पोर्ट भिवंडी या संघाला. नक्कीच जे पहिल्या सामन्यामध्ये चुका त्यांच्याकडून घडल्या होत्या गोलंदाजीच्या मार्फत, त्या चुका सुधरत मात्र या सामन्यामध्ये खूपच चांगली गोलंदाजी केली. इथं मात्र फलंदाजीला थोडीशी सुधारावं लागेल आणि पहिल्यापासून चांगली फलंदाजी करत दबाव न घेता फलंदाजी करावी लागेल. आणि चित्र टाळ्यांचा आवाज आपण ऐकलाय खेळू कक्षाच्या माध्यमातून. मूर्ती लहान पण कीर्तिमान, भिवंडीतले एक अतिशय महान फलंदाज म्हणून त्याचं नाव लोलिक आहे उमर. आणि त्याच सोबत पाहतो पण मुन्नास एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली होती पहिल्या सामन्यामध्ये. आणि गवळी सर जर पाहिलं पण आजच्या दिवसामध्ये निश्चित AB स्पोर्ट्स संघासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. जर सामना गमावला तर TPLच्या बाहेर जाण्याचा जवळपास मार्ग मोकळा होईल. हा सामना जिंकावा लागेल AB स्पोर्ट भिवंडी या संघाला. क्षेत्ररक्षण लावले जाते 6 षटकामध्ये पाहतोय आपण 46 धावाचं टार्गेट आहे. वेळेचं भान ठेवायचं आहे. सतत आम्ही सांगतोय आपल्याला. ढगाळ वातावरण पाहतोय आपण, आकाशामध्ये सूर्यांनी ढगामध्ये लपंडाव आणि मैदानामध्ये पाहायला पण चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळेल काय या सामन्यामध्ये. टीम GTC आणि ऑफिशियल ग्रुप आयोजित क्रिकेट के सुनहरे पल TDPL मित्र आपण पाहतात. खूप चांगलं आयोजन याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. गावखेड्याकडून एक एक छोटे छोटे खेळाडू घेऊन यांची सांगड बांधलेली आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर पहिलं षटक टाकण्यासाठी ते मात्र गोलंदाज सज्ज होतोय. मॅकमिलन VIP डायच्या एनकडनं सुरुवात करण्यासाठी सज्ज होतोय. तर समोर फलंदाज जर पाहिला आपण उमर खान, मूर्ती लहान पण कीर्ती महान. जेव्हा जेव्हा फलंदाजी करतोय तेव्हा मात्र तिची लय अतिशय चांगली असते आणि इशारा येतोय सामन्याला सुरुवात होताना पाहतोय. पाहूया उमर खानसाठी कशा प्रकारे क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. बॅकवर्ड पॉईंटला एक शतक्षेप पाहतोय आपण. त्याचबरोबर कव्हर पॉईंट जवळपास एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेग, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू मिडविकेट बाउंड्री लाईनवर, तर दुसरा पाहतोय आपण लॉंग ऑफ बाउंड्रीवर. पहिला चेंडू असतो रे, एक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण सर्कलच्या आतमधून. चेंडू मात्र इथं जातोय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमा पार, दमदार चौकार. काय क्लास. निमित्त गवली सर सुद्धा सांगतात की नेत्रदीपक फटका आणि क्रिकेटचा सौंदर्य वाढणारा फटका होता. पाहिला आपण गवली सर चेंडू एवढा खराब नव्हता, पण ज्या प्रकारे फ्रंट फुटला जाऊन एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह केला सुरेख, अप्रतिम. आत्मविश्वास वाढला असेल उमर खाण्याचं आणि पहिल्या चेंडूवर चौकारांनी खातं उघडतोय स्वतःचं आणि संघाचं. रिवासा टेन केला आणि इथं मात्र म्हणतात ना यष्टी दाखवली आणि गोलंदाजी वाकवली. इथं मात्र यष्टी वाकवली. पहिला दे धक्का AB स्पोर्ट भिवंडी संघाला. आता सुरुवात पाहायला मिळाली, त्यानंतर पलटवार केलाय एका चांगल्या चेंडूवर. पहिला फलंदाज बाद करतोय गोलंदाज. नक्कीच असं म्हटलं जाते की धक्क्याने माणूस सुधारतोय. एक चौकाराचा धक्का दिल्यानंतर गोलंदाजीमध्ये सुधार आणला आणि एक चांगला चेंडू हाताळलं आणि फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. दरम्यान VIP डायव्हर नुकतं ज्यांचं आगमन झालेलं आहे, वंडर बॉय ऑफ भिवंडी, म्हणजे टेनिस क्रिकेटला सौंदर्य प्राप्त करून देणारा भिवंडीचा स्टार खेळाडू जयेश पाटील. स्वागत आहे आपलं. 4 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद. 46 धावाचं टार्गेट आहे आणि तो टार्गेट जर सुरक्षित ठेवायचं असेल तर निश्चित विकेट घेणं गरजेचं आहे. विकेट जर प्रत्येक अंतरामध्ये घेतलं तर सामना विजयाकडे वाटचाल करू शकतोय दीपक दादा प्रतिष्ठाना संघ. निश्चित धावसंख्या कमी आहे, स्कोरबोर्ड कमी आहे, त्या अनुषंगाने जर विचार केला तर विकेट घेणं खूप गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस विकेट घेतील त्यावेळेस समोरच्या टीमवरती दबाव वाढला जातो आणि त्या दबावाचा फायदा घेत गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करणं गरजेचं आहे. प्रितेश पाटील यावेळेस मात्र चांगला चेंडू पूर्ण सन्मान देऊन फक्त छोट्या बॅटचा वापर केलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता पण नकारतोय नॉन स्ट्राईकचा फलंदाज. आणि प्रितेश यांनी सुद्धा पहिल्या सामन्यात काय सुरेख कामगिरी केली होती. जबरदस्त टोलेजंग फटकेबाजी पाहायला मिळाली होती. ग्रामीण क्रिकेटचा जर विचार केला पण भिवंडीच्या ग्रामीण दापोडे गावाचा एक युवा खेळाडू का सुरेख कामगिरी करतोय प्रत्येक सामन्यामध्ये. गोलंदाज सज्ज होताना राईट आर्म द विकेट.
या स्पर्धा परत एक असून चांगला चेंडू, अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर मग काय सुरेख कमबॅक करतोय गोलंदाज मॅकमिलन. निश्चित पहिल्या चेंडूवरची जी चूक आहे ती सुधरत येणाऱ्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी कशा प्रकारे होईल, नेट टू नेट गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या स्थिर आहे 4. एक बाद. पॉवर प्लेचं पहिले षटक पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना इथं मात्र मॅकमिलन अतिशय अप्रतिम कामगिरी करताना पाहतोय आपण. व्हीआयपी डे एंड कडनं सज्ज होतोय मारा करण्यासाठी. तो क्षेत्ररक्षण कायम, कुठल्या प्रकारे परिवर्तन नाहीये प्रितेश पाटीलसाठी. राईटमध्ये विकेट. पुढचा चेंडू व्यासपथ अजून एक खोल टप्प्यात चेंडू, जवळपास यॉर्कर चेंडू टाकला होता. गल्ली रिजनकडे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, पण अतिशय वेगात एक चोरटी धाव पूर्ण करतोय फलंदाज प्रितेश पाटील. आपलं खातं उघडतोय. संघात धावसंख्या जर पाहिली आपण 1 बाद 5. मानस एंटरप्राइजेस यांचे प्रोप्रायटर दीपक पाटील वडगर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतंय की ऑल इंडिया आयकॉनसाठी एक मॅन ऑफ द सिरीज आलेले आहे. खूप खूप धन्यवाद दीपक पाटीलजी. इथं मात्र सज्ज होणार आहे पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी मुन्ना शेख. एक अप्रतिम दर्जेदार डावखुरा फलंदाज. खूप काही अपेक्षा असेल एबी स्पोर्ट या संघाच्या माध्यमातून. याच पात्र फुलचा फटका पाहतोय आपण. इनफिल्डच्या वाटतून चेंडूला भिरकावतोय. पंचाचा इशारा करतोय पाहायचंय. सीमा पार चौकार. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय ना, पुरेपूर त्याचा अंदाज घेतोय आणि ताकदीचा वापर करून एक चांगला खणखणीत खेचून काढतोय चौकार. पहिल्या चेंडूवर चौकारांनी एक चांगली सुरुवात, त्यानंतर मग ते षटकाचा शेवट सुद्धा चांगलं करतोय फलंदाज मुन्ना शेख चौकारांनी. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 46 धावाचा जो टार्गेट आहे तो स्वीकारताना मात्र एबी स्पोर्ट भिवंडी या संघाची अमित म्हणून विकेट जरी गेला असेल पण दमदार सुरुवात आहे, कारण की मोठा आव्हान नाही आहे. जी सरासरी पाहिजे त्या सरासरीपेक्षा जास्त धावा इथं मात्र बनवलेल्या आहेत. अशा प्रकारे जर फलंदाजी केली तर निश्चित एबी स्पोर्ट भिवंडी या संघ सामना सहज जिंकेल. निश्चितच चांगली रणनीती आखणं गरजेचं आहे. शांत डोक्याने खेळ करणं गरजेचं आहे. आणि क्रिकेटमध्ये नेहमी म्हटलं जातं संयमी जो खेळ खेळेल निश्चित त्याच्याकडे यश वळला जातोय. कारण असं म्हटलं जाते की पाण्याला चालणीमध्ये साठवता येत नाही, परंतु बर्फाला चालणीमध्ये साठवता येतं. त्यासाठी कूल माइंडने खेळ करणं गरजेचं आहे. व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून पाहतोय आपण दुसरं षटक हाताळण्यासाठी पॉवर प्लेचा दूर आणि त्या टोकाकडनं किरण पवार. खूप मोठं नाव टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने आपण ऐकतोय, तोच किरण पवार. पहिला चेंडू अतिशय चांगला धमाका पाहतोय. उंच उंच आणि लांबच लांब हा गगनभेदी षटकार. शॉट खेळल्या गेलं. दापोडे गावाचा हा एक स्टार भिवंडी ग्रामीणचा खेळाडू प्रितेश. यावेळेस माता लेटकट फक्त दिशा दिली. गली रिजनकडे क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न केला नाही. अमित म्हणजे मनोज ठाकरे चांगलं कमबॅक केले गोलंदाजांनी. ज्या प्रकारे षटकार दिला त्यानंतर मात्र एक थोडंसं उजेष्टीचा चेंडू ठेवला आणि गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलंय. धीम्यात चेंडू टाकला होता. यावेळेस माता रिवर्स अटॅक करतोय. प्रितेश पाटील यांच्या बॅटमधून चौकार येतोय.
ठाकरे प्रितेश पाटील हे सांगतोय की आता मी मात्र मनसोक्तपणे फटकेबाजी करणार. चांगला चेंडू मनगटी फटका टर्न केले चेंडूला पाहतोय आपण फाईन लेग रिजनकडे डीपमध्ये चेंडूला फील करतोय. तोपर्यंत मात्र सहज संधी होती स्ट्राईक रोटेट करण्याची. एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज प्रितेश पाटील. संघात धावसंख्या पुढे सरकते ती 1-20 धावचं टार्गेट स्वीकारताना AB स्पोर्ट भिवंडी. जबरदस्त कामगिरी पाहतोय आपण. सर्वप्रथम गोलंदाजी करताना AB स्पोर्ट भिवंडी संघाचे गोलंदाज मर्यादित धावसंख्या आतमध्ये रोखण्यामध्ये यश. त्यानंतर मात्र उमर खान जरी लवकर बाद झाला असेल पण डावाला खरा आकार देतोय इथं मात्र प्रितेश पाटील. किरण पवार खूप मोठं नाव आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल इथं मात्र दीपक दादा प्रतिष्ठाने संघाला जर सामना जिंकायचा असेल. हळूहळू सामना AB स्पोर्ट भिवंडीकडे झोकताना पाहतोय. डावकुरा फलंदाज पाहतोय आपण मुन्ना शेख सज्ज होतोय. यावेळेस मात्र स्टिअर केलेलं आहे चेंडूला. खराब क्षेत्रक्षण पाहायला मिळालं. तोपर्यंत मात्र संधी होती फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र परत कंप्लीट करतोय मुन्ना शेख. व्यक्तिगत जर पाहिला पण आतापर्यंत 2 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 2.5 म्हणजे 250ची स्ट्राईक रेटनी 5 या धावसंख्येवर फटकेबाजी करतोय. आणि मर्यादित क्रिकेटमध्ये जर पाहिला आपण स्ट्राईक रेटला खूप महत्त्व असतोय. त्याच प्रकारे इथं मात्र फलंदाजी करताना पाहतोय आपण नॉन स्ट्राईकचा फलंदाज मुन्ना शेख. त्यापेक्षा प्रितेश पाटीलवर नजरा असेल AB स्पोर्ट संघाचे काही खेळाडूचं. दिनेश चौधरी साहेब यांच्या माध्यमातून प्रितेश पाटीलसाठी प्रति षटकाला 1000 रुपये याचा सफल झाला आहे. पण हवा तसा बॅटच्या पट्टे चेंडूला घेता आला नाही. वेगवान चेंडू होता आणि षटकाची समाप्ती पाहतोय आपण. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मनोज ठाकरे जर विचार केला आपण 46 धावाचं टार्गेट आहे. तो टार्गेट स्वीकारताना उमर खान 2 चेंडूचा सामना केल्यानंतर 4 या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते या दोन्ही फलंदामध्ये. धावसंख्या पाहतोय 1-21. 46 धावांचं लक्ष्य आहे. फलंदाज लवकर बाद झालेला आहे. त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर मुन्ना आणि प्रितेश यांनी मात्र बाजू धरली आणि पार्टनर्स चांगल्या प्रकारे करत आतापर्यंत आपण जर पाहिले तर धाव फलकावरती धावा 21 जमवलेल्या आहेत. तर पाहतोय आपण पहिला परिवर्तन इथं मात्र होत नाहीये कारण की सलामीचाच गोलंदाज मॅकमिलन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. विकेटची आवश्यकता असेल इथून मात्र सामना जर एक रंगतदार स्थितीमध्ये आणायचं असेल कारण की उल्लेख बरेच समालोचक सुद्धा करतात की सर्वात मानाची स्पर्धा जी आहे आपण पाहतोय ठाणे प्रीमियर लीग. म्हणजे कुठल्याही संघ मालकाला हवं आहे की आपला संघ या स्पर्धेचं विजेतेपद पटकावायचं आहे. आणि गेल्या वर्षी जर TPLचा जर विचार केला आपण मनीष कोलेकर यांनी काय सुरेख परफॉर्मन्स केला होता. सज्ज होताना इथं मात्र गोलंदाज कॉमेंट्री बॉक्स यांच्या टोकाकडनं समोर खेळण्यासाठी मुन्ना शेख. चांगला चेंडू होता. तेवढं छान एक्स्ट्रा ड्राईव्ह पाहतोय आपण ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत जातोय तोपर्यंत मात्र सहज एक सिंगल. चांगली रणनीती म्हणता येईल. मुन्ना शेखकडे सुद्धा स्ट्राईक रेट वाढवण्याची क्षमता आहे. पण समोर पाहतोय की आपला पार्टनर अतिशय चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणण्याचं काम मुन्ना शेख करतोय. तो म्हणजे प्रितेश पाटीलसाठी चांगली रणनीती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकाने संयमी खेळ तर एकाने अग्रेसर खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. मॅकमिलन सज्ज होताना राईट अमोर द विकेट समोर प्रितेश पाटील. या स्पर्धा रिव्हर्स अटेंड केला खाली क्षेत्रामध्ये. बॅकवर्ड पॉईंटच्या जवळून चेंडू मात्र निघून जाईल बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर. अजून एक चांगला चौकार. काय सुरेख फलंदाजी करतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतोय आपण 26. यावेळेस पाहता छोट्या बॅटचा वापर दिमागाचा वापर केलाय कारण की माहीत आहे लॉंग ऑन मिडविकेट दूर आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला टर्न केला आणि तोपर्यंत मात्र सहज 2 धावा पूर्ण करतोय. माहीत आहे मोठं टार्गेट नाहीये पण विजयाकडे कसं आपल्याला पोहोचायचं आहे. हळूहळू का होईना पण एक चांगली फलंदाजी करताना प्रितेश पाटील या 2 धावा पूर्ण करतोय. संघात धावसंख्या पुढे सरकताना ती 28. निश्चित जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत संयमी खेळ करणं गरजेचं आहे. या स्पर्धा रिव्हर्स अटेंड करायचं होतं. काय घडले पाहिजे पण कुठल्या प्रकारे धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. एका चांगला चेंडूची हाताळणी करतोय गोलंदाज मॅकमिलन. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून 18 धावेची आवश्यकता असेल आणि 9 फलंदाज अजून खेळाडू कक्षामध्ये सुरक्षित आहे. जवळपास 2.4चा जर विचार केला आपण आता या खेळामध्ये पूर्णपणे AB स्पोर्ट भिवंडी संघाचं वर्चस्व या सामन्यात आपण पाहतोय. याच पात्र फुल टॉसर ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण.
जमिनीचा फटका होता. लॉंग ऑफ बाउंड्री रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. या एका सिंगलनी संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 29. ठाणे प्रीमियर लीगचा जर विचार केला आपण, GTC लाईव्ह ऑल टेक्निकल टीम, जय पवार पॅनल, मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सर, त्यानंतर मुन्ना पठाण सर, सुभाष पाटील सर आणि ऑल ऑफिसर ग्रुपच्या माध्यमातून दुसरं पर्वत पाहतोय आपण. आणि जिथं उल्लेख करेन यावेळेस पात्र पूल करायचं होतं. चेंडू मात्र नॉनस्टॉप रिजनकडे फरार होतोय. सीमा पार चौकार. आजच्या दिवसामध्ये बरेच काही टुर्नामेंट अलाउन्स झालं. अजून एक अलाउन्स करतोय मी, कारण की येणाऱ्या 11 महिन्याच्या 23 नोव्हेंबरपासून भिवंडी ग्रामीण प्रीमियर लीगचा मेगा शो आयोजक पाहतोय आपण मॅजिकल ऑफ मराठी डॉक्टर गवली सर आणि सर्वात मोठा वाटा जो आहे A1 जोडी. आणि A1 जोडी आजच्या दिवसामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकले, संदेश वखारेजी. त्याच्यासोबत पाहतोय आपण मनोज ठाकरे, सुभाष धुमाल. याच्या माध्यमातून सर्वांना आतापासून मी यांच्या माध्यमातून निमंत्रण देतो की आपण यायचंय आणि आनंद घ्यायचा आहे. या स्पर्धा चांगला चेंडू टॅप केलाय. तर सामन्याला सुरुवात आपण जाऊया मनोज ठाकरे यांच्याकडे. निलेश भोईर यांनी जर विकेटची हट्टी पूर्ण केली तर आदरणीय खार्डी गावाचे उद्योगपती प्रल्हाद पाटील साहेब यांच्याकडून रोख रक्कम 2,000 रुपये दिले जाईल. ओव्हर टू धन्यवाद सुनील पवार. फक्त 12 धावांची आवश्यकता आहे, कारण धावसंख्या झालेली आहे 34. एक सोपं समीकरण आहे, पण क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी आणि छेदने भरलेला खेळ आहे. समोरच्या गोलंदाजी करण्यासाठी हलक्या हाताने केलेला आहे. फ्लिकचा फटका खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो लॉंग ऑन सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक तैनात आहे, तोपर्यंत मात्र एक धाव पूर्ण केलेली आहे. एक चांगल्या रणनीतीने खेळतायत दोन्ही फलंदाज. खराब चेंडूचा समाचार घेतला जातोय आणि त्यानंतर मात्र चांगल्या चेंडूचा सन्मान केला जातोय आणि लाईफ लाईनचा वापर केला जातोय. निश्चितच 11 नंबरच्या गाडीनेच आपलं काम बनतंय, तर हवाई सफर करण्याची गरज काय. आणि त्या अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला चांगला खेळ पाहायला मिळतोय. एकेरी दुहेरी धावसंख्या जमून डावाला मात्र पुढे सरकण्याचं काम करत आहे. निलेश यावेळेला मात्र स्लोअर वन, चेंडूचा वेग थोडासा कमी केला होता. कुठल्याही प्रकारे धाव नाहीये. आता मात्र धावसंख्या आवश्यकता जी आहे 11 धावांची आवश्यकता आहे. 15 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. सोपं समीकरण आहे, परंतु क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. निलेश लेफ्ट आर्म या लोकांच्या डोक्यावरनं पटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मिडॉपला तैनात आहे, तोपर्यंत मात्र सहजगत्या एक धाव पूर्ण होते. रॉयल स्टँडचे ओनर हर्षदजी काजी, आपण कुठे असाल आपण कृपया मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. आपका हार्दिक स्वागत आहे. याला पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला आहे. चेंडू सरळ जातोय तो शॉर्ट मिड विकेटला. धावबाद करण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय. कुठल्या प्रकारे धाव नाहीये. निर्धावच्या रूपाने चेंडूची समाप्ती झालेली आहे. सोपं समीकरण. 13 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. याला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. याला पुन्हा चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. धावबाद करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय, मात्र नेम साधला जात नाहीये.
12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. काय समीकरण आहे आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा या एक वेळी आपण हे समीकरण बघितलं होतं. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. निश्चित 46 धावांचं टार्गेट होतं. पहिला गडी लवकरात लवकर बाद झाला. त्यानंतर आपण जर पाहिलं तर मुन्ना आणि प्रितेश यांनी एक बाजू लावून धरली आणि वैयक्तिक नाबाद आपण जर पाहतोय प्रितेश पाटील 21 धावांवरती खेळतोय 46 धावांचं टार्गेट असताना. मला एक आंतरराष्ट्रीय सामना आठवतोय. वर्ल्ड कप 99चा सामना जो झाला होता भारत विरुद्ध झिम्बाब्वे. हेच समीकरण भारतासमोर होतं. 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. भारताचे 3 फलंदाज बाद व्हायचे बाकी होते आणि हेनरी ओलोंगाने तिघांनाही तंबूचा रस्ता दाखवला. निश्चित आपण त्यासाठी नेहमी म्हणतो क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधीही काही होऊ शकतं. परंतु मैदानाच्या आतमध्ये चित्र असं आपल्याला दिसतंय की दीपक दादा प्रतिष्ठानचे जे खेळाडू आहेत त्यांचे कंदे पूर्णपणे उतरलेले पाहायला मिळतात आपल्याला. आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय की खेळ ज्या पद्धतीने खेळला पाहिजे तो खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत नाही आहे. कारण अजूनही जर विचार केला तर 12 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. टार्गेट जरी सोपं वाटत असलं तरी शक्य नाही आहे. तर पाहूया काय घडेल काय बिघडेल मैदानाच्या आतमध्ये. डायगावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सूर्याजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेस अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट केली जाते ना एकापेक्षा अधिक काही घेण्याचा मानस प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत नाही. हळूवार पावलाने ही एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 38 धावा. येणारे 11 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. समीकरण सोपं आहे. त्या अनुषंगाने कुठल्या प्रकारची जोखीम फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पण एकदा गोलंदाज टर्न होतही सोमनाथ गोलंदाजी मार्कवरती अशा अजूनही पल्लवित आहेत दीपकदादा प्रतिष्ठान या संघाच्या. पण पाहूया येणाऱ्या काळामध्ये काय घडतंय. गोलंदाज टर्न होतोय. यावेळेस कणखर फटका पाहायला मिळतोय. मिडविटच्या रिझनमध्ये जातोय आणि इथेही एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येवरती समाधान मानता डावाला पुढे सरकण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय एबी स्पोर्ट यांच्या माध्यमातून. पहिला सामना गमावल्यानंतर आपण जर पाहिलं तर एक नव्या जोमाने नव्या उमेदीने संघ उतरला आणि गोलंदाजी खूपच चांगल्या पद्धती झाली. त्यानंतर फलंदाजी ही त्याहून अधिक आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र चेंडूला दिशा दिली आणि चेंडू यावेळेस थांबणार नाही. जाईल सीमारेषे बाहेर. चौकार. झाले त्यावेळेस आव्हान सहज होतं. इथं मात्र आता ते सोपं होऊन ठेपलेलं आहे. 9 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. आणि यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि कुठल्या प्रकारे चुकी पाहायला मिळत नाहीये आणि फलंदाज इथं मात्र बाद होत आहे मुन्ना. नवीन फलंदाज येतोय खेळपट्टीवरती माजिद बोबडे. जिंकण्याची फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया या षटकामध्ये त्या 3 धावा पूर्ण होतील की अंतिम षटकामध्ये पर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल. गोलंदाज टर्न होतोय गोलंदाजी मार्कवरती सोमनाथ. यावेळेस बिग हिट पाहायला मिळतोय आणि आलेल्या मान्यवरांना मात्र सलामी देतोय. बिग हिट लॉंग लॉंग अवे षटकार.